आणि शिवसकाळ. आज आपण आलेलो आहे कांबरे लेणी पाहण्यासाठी. कांबरे लेणी ही येते कांबरे या गावामध्ये, तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी ही लेणी आज आपण पाहणार आहे. व या लेणीचा मुख्य जो थरार आहे तो पाहू शकतो आपण. हे जे भुयार आहे, हा भुयार किंवा हे जे भुयार आहे, हे भुयार या लेण्याचा मुख्य थरार आहे. तर या थरारचा अनुभव घेण्यासाठी खास आपण या कांबरेच्या लेणीमध्ये आलेलो आहे. तर चला पाहू आपण ही कांबरे लेणी. आपण कांबरे गावामध्ये पोहोचलेलो आहे. हे पाहू शकतो कांबरे गाव. व हा जो कळस दिसत आहे त्याच्या पाठीमागील बाजूस डोंगरावर आपल्या ह्या लेणी आहेत. आज आपण या लेण्यांचा पूर्ण अभ्यास करणार आहे. आता या कांबरे गावामध्ये आलेलो आहे. कांबरे गावामध्ये आल्यानंतर असा आपणाला एक फाटावर गेलेला आहे व या ठिकाणी मेन रोड आहे. त्या रोड लगतच ऐतिहासिक लेणी कांबरे असं बोर्ड लिहिण्यात आलेलं आहे. पाहू शकतो आपण. समोर एक डॅम आहे आणि त्या बाजूला समोरच्या डोंगरावर आपल्या कलहट आणि पद्मावती ह्या सुद्धा लेण्या पाहण्यास भेटत आहेत. चला पाहू आपण कांबरेच्या लेण्या. कांबरे गावामध्ये आल्यानंतर शेवटच्या ठिकाणी या ठिकाणी आपण आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत व गाड्या पार्किंग करून आपणाला या अशा समोरच्या रोडनी सरळ वर जायचं आहे. आता ट्रेक चालू करणार आहे. वरच्या बाजूस पाहू शकतोय या आपल्या अशा खूपच सुंदर आणि एक चांगला थरारक अनुभव आपणाला या ठिकाणी भेटणार आहे पाहिला. व जाण्यासाठी आपणाला या ठिकाणापासून आपण सरळ एक रोड गेलेला आहे. या जंगल पॅचमधून गेलेला आहे. साधारण पोहोचण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागेल. आणि हा भाग पाहू शकतो आपण असा गावातील. खूपच एक चांगला अनुभव आहे आपल्याला आजचा. आता आपण आपला ट्रेक चालू केलेला आहे. जाताना आपण दुसऱ्या मार्गे व येताना वेगळ्या मार्गे येणार आहे. दोन मार्गे जाण्यासाठी दोन्ही म्हणजे जाऊ शकतो व्यवस्थित असं. तर चला पाहू आपल्या अशा सुंदर आणि सुरेख असणाऱ्या कांबरेच्या लेण्या. जाण्यासाठी साधारण अर्धा तासाची वेळ आहे. अर्ध्या तासात आपण बरोबर त्या लेण्यापर्यंत पोहोचून जातो. गावाच्या बाहेर एक पाण्याची टाकी आहे. ही पाहू शकतो आपण समोर पाण्याची टाकी आहे. ह्या पाण्याच्या टाकीची खूण लक्षात ठेवून सरळ आपणाला वर आपली चालू ठेवायची आहे. आज आपल्या या सफरीमध्ये दुधाने साहेब व आपले नेहमीचे गिरीश पाटणकर साहेबसुद्धा आपल्या या सफरीमध्ये आहेत. तर चला पाहू असा ऐतिहासिक खजिना आपला या कांबरे लेणीच्या. समोरच्या बाजूस पाहिलं तर या लेण्या पाहण्यास भेटत आहेत. खूपच सुंदर आणि सुरेख आज हा नजराना आपण करणार आहे. तर कोणतीही वेळ न दवडता आपण आपली ही लेणीची सफर चालू ठेवू. गावाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा व्यवस्थित असा बोर्ड ऐतिहासिक कांबरे लेणी असा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे. त्या बोर्डपासून मार्ग आहे. या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे व या जंगलातून आपणाला सरळ जायचं आहे या लेणीकडे. अशा या मार्गातून आपण चाललेलो आहे. येताना आपण आठवणीने या ठिकाणी काळी मैना तोडणार आहे व काळी मैना आपण घेऊन घरी जो खरडा केला होता तो आपण पुन्हा एकदा खरडा करणार आहे. तर चला या लेण्यांकडे. असा या मळलेल्या वाटेतून जाणारी वाट आपणाला या लेण्यांपर्यंत घेऊन जाते. आल्हाददायक आहे व ठिकठिकाणी सावलीसाठी आपणाला झाडेसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपण उन्हाचा त्रास कमी जाणवतो. गावापासून साधारण अर्धा तासाचा हा ट्रेक आहे. या ठिकाणी गावाला पाणी पुरवठा होणारा तलाव आपणाला समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे. समोरचा असा हा अंदर मावळचा भाग विहंगम दृश्य या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे आपणाला. आपण निम्मी चढाई केलेली आहे. अजून एक अर्ध्या तासाची
अर्ध्या तासाची अजून टोटल चढाईपैकी आपली 10 मिनिटाची चढाई झालेली आहे व जो थरारक पॅच आहे तो आता आपला चालू होणार आहे। एक 5 मिनिटामध्ये आपला असा हा पॅच चालू होणार आहे। खूपच सुंदर असा हा पॅच आहे आणि याच्या पॅचमधून जात असताना आपणाला खूप काळी मैना म्हणजे आपली करवंद भेटतात। अजून करवंदाचा मेन सीझन चालू झालेला नाही, थोड्या दिवसात तोही सीझन चालू होईल व असे छोटे मोठे ओढे क्रॉस करत करत आपणाला या लेण्यांपर्यंत पोचायचं आहे। आलेलो आहे बऱ्यापैकी, एक अजून 15 मिनिटात लेण्यांपर्यंत पोहोचून जाऊ आणि जो थरार जो आहे तो आपण आता शेवट पाहणार आहे। जंगल पॅच चालू पाहिला होता त्याच पद्धतीने इथे सुद्धा जंगल पॅच आहे, पण जशी दुर्गेश्वर केव जशी अवघड होती तेवढी अवघड हे म्हणता येणार नाही। त्यामुळे आपण आता जाऊन पाहूया की किती प्रमाणात हे अवघड पॅच आहे आपल्याला। तो एकच पॅच अवघड आहे तो ना म्हणजे बॅग खाली टाकावं लागते रिटर्न येताना। हा उतरताना खंडीला जातो, हा गोल फिरून कलटला बरं। खांडी ते आंदर मावळ तुम्ही सांगत होता ते आपण आपण खांडी म्हणून येते स्पेसिफिक। पुढे खांडीला काय नाही, डॅमचं बॅक वॉटर आहे। वॉटर अच्छा टाटाचा डॅम आहे तो, टाटा डॅम। त्यांनी आता बघितलं ना, नाव पण आहे स्थानिक मुलं सांगणार हो, ठोकरवाडी। हा पण अशा ठिकाणी आलेलो आहे। वर पाहिलं तर आपल्या या खूपच सुंदर या ठिकाणी आपल्या या कांबरेच्या लेण्या पाण्यास भेटत आहेत। खूपच एक डेंजर आणि थरारक अनुभव आपणाला येणार आहे। अशा या भरगच्च झाडीतून आपण या लेण्यात जाणार आहे। जणू काही आपल्या अंगावर डोंगर येतोय का काय असंच आपणाला या ठिकाणावरून वाटत आहे। पाहिलं आपण तर आजूबाजूला व आज आपल्यासोबत अमोल देशपांडे साहेब आहेत, सुशील साहेब आहेत आणि गिरीश पाटणकर साहेब आहेत। हे खूपच नावाजलेली व्यक्तिमत्व आहेत, ते आपल्यासोबत आज या कांबरेच्या लेण्या करण्यासाठी आलेले आहेत। खूपच चांगला अनुभव आजचा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। गावातून वर आल्यानंतर जो डोंगराचा पॅच आहे तो पॅच चढण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण पाहिलं तर या कांबरे लेण्याची माहितीचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर आपण तो माहितीचा फलक पाहू व आपण आपली लेणी पाहण्यास वरती जाऊ। या ठिकाणी पाहू शकतो अशी ही लेण्याची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पाहू शकतोय। आणि लेण्याच्या व या आसपासच्या परिसरात आपण काय पाहू शकतो याची माहिती देण्यात आलेली आहे। वरील बाजूस पाहिलं तर त्या लेण्यांचा समूह आहे। खूपच सुंदर आणि सुरेख असणारा ट्रेक असा हा आपला आहे। अशा या जंगल पॅचमधून आता आपणाला वरील बाजूस जायचं आहे। रस्ता प्रॉपर आहे, परंतु पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी रस्ता जो आहे तो खूपच ऑफरोड असतो। त्याच्यामुळे पावसाचे दिवस सोडून या लेण्या पाहण्यास जरूर यावे ही एक विनंती। तर पाहू शकतोय आपण या ठिकाणी अशा आपणाला वर जाण्यासाठी रस्ता आहे, थोडासा ऑफरोड आहे। या ठिकाणी रस्ता तयार करत जावं लागतं पावसाच्या दिवसामध्ये। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपणाला त्रास जाणवत नाही,
परंतु पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अडचण असते. पाहू शकतो आजूबाजूचा असा परिसर आपणाला. गावातून एक 15 मिनिटाची आपण चालू केलेली आहे. पाहू शकतो आपण या लेण्यांपर्यंत आपण आता पोचत आहे. व जो मेन या कांबरेचा थरार आहे तो आता आपणाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. एक अवघड टप्पा आहे. त्या अवघड टप्पा पार करून आपणाला लेण्यांपर्यंत पोचायचं आहे. खूपच एक वेगळाच आणि चांगला अनुभव आपणाला या ठिकाणी आज भेटून जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकतो विश्रांतीची जागा करण्यात आलेली आहे, जेणेकरून खाली गावातून आलेला थकवा वगैरे जाण्यासाठी थोडंसं इथं बसण्यासाठी जागा केलेली आहे. व या ठिकाणी आपण पाहिलं या झाडाच्या जर बुंद्यात जर पाहिलं आपण तर आतून पूर्ण हे पोखरलेलं आपणाला आणि तरीसुद्धा व्यवस्थित असणारं झाड आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व आमचे आजचे टीम लीडर जे आहेत सुशील दुधाणे साहेब हे सर्वप्रथम पुढं जात आहेत व त्यांच्या पाठीमागं आमची सर्व टीम जात आहे. आता आपण या शेवटच्या टप्प्यातील अवघड टप्पा बोलू शकतो आपण याला. अच्छा, या अवघड टप्प्यामध्ये जात आहे. या अवघड टप्प्याच्या वाटेने आपणाला या लेण्यांपर्यंत पोचायचं आहे. या ठिकाणी थोडासा एक अवघड पॅच आहे. तो अवघड पॅच पार केल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोचून जाणार आहे. तर चला या लेण्यांचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज होऊ. खालील बाजूस पाहिलं तर आपलं एक कांबरे गाव आहे व कांबरे गावाच्या समोरील बाजूस ठोसरवाडी हा डॅम आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणावरून वरील बाजूनी व्यवस्थित असणारा हा या ठिकाणी पाण्यात भेटत आहे. हा एक अवघड श्रेणीचा टप्पा आपणाला पार करून वरून असं त्या लेण्यांपर्यंत पोचायचं आहे. हा एकमेव असा अवघड टप्पा आहे जो आपणाला पार करायचा आहे. आता आपण हा जो अवघड पॅच आहे तो अवघड पॅच चढून वरील बाजूस ज्या लेण्या आहेत मेन लेण्या त्या पाण्यासाठी जात आहे. पाहू शकतोय आपण असा या ठिकाणी अवघड टप्पा असा खालील बाजूस असणारा अवघड टप्पा वर चढून आपण आलेलो आहे. व या अशा ठिकाणावरून आपणाला वरील बाजूस जाण्यासाठी रस्ता आहे. पाहू शकतो आपण. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक जावे. आलो आपण वरती बऱ्यापैकी, म्हणजे 99% आलेलो आहे आपण लेण्यांमध्ये. व आपण आता या ठिकाणी पोचत आहे. पाहू शकतो आपण समोर अशा पायऱ्या सुद्धा आपल्याला कोरलेल्या दिसत आहेत. अवघड थोड्या
एक पॅच जो आहे तो खूपच अवघड आहे. अशा या अवघड टप्प्यातून आपण आता या लेण्यांपर्यंत पोचत आहे. आत आपण आल्यानंतर या ठिकाणी एक आपणाला ही लेणी पाण्यास भेटत आहे. स्थानिक लोकांनी या ठिकाणी असा रूम केलेला आपणाला पाहायला भेटत आहे. पाहू शकतोय आपण या ठिकाणी असा हा रूम आपणाला पाहायला भेटत आहे. व हा रूम पाहून आपण आता या ठिकाणच्या पुढील बाजूस अजून एक रूम पाहायला भेटत आहे. नॅचरली केव्ज या ठिकाणी बनवलेले आपणाला पाहायला भेटत आहेत. या समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे खालील बाजूस. व ह्या ज्या लेण्या आहेत या नॅचरली होत्या, परंतु त्याला थोडंसं शेप देऊन या ठिकाणी पॅक करण्यात आलेलं आपणाला व्यवस्थित असं पाहायला भेटत आहे. व आपण या लेण्यांचा आपण आता परिपूर्ण अभ्यास व्यवस्थित करणार आहे. तर चला पाहू आपण या लेण्या. या ठिकाणचे हे पाण्याचं टाकं आणि या रूममधील असं पाहून आपण आता जे पुढील बाजूस ज्या लेण्या आहेत त्या लेण्या पाहण्यासाठी जात आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणचा रस्ता असा आपणाला या ठिकाणी भेटत आहे. खूपच एक थरारक अनुभव आज आपणाला या ठिकाणी आलेला आहे. अशा या लेण्यांमधून जाताना आपणाला अजून एक या ठिकाणी पाहिलं तर पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. हे पाण्याचं टाकं पाहून आपण आता पुढील बाजूस अजून एक पाण्याचं टाकं आहे तेही पाहत आहे. पाहू शकतो आपण. व हा डॅम या ठिकाणी आतापर्यंत एकूण 3 पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटलेली आहेत. व असा हा लेण्यांचा समूह आपणाला पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम नजारा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. एकूण आतापर्यंत 3 पाण्याची टाकी पाहायला भेटलीत. व या ठिकाणी पुढे आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व त्याच्या बाजूला हे खूपच मोठं असणारं पाण्याचं टाकं असं पाहायला भेटत आहे. एकूण आतापर्यंत 5 पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटलेली आहेत. आणि या ठिकाणी जो या लेण्याचा जो थरारक अनुभव आहे तो आता आपला चालू होणार आहे. पाहू शकतो आपण अशा या खूप अवघड अशा रस्त्यातून आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहे. या अशा जो थरारक आहे त्या थरारक भुयारातून आपण आता जात आहे. पाहू शकतोय आपण असं या ठिकाणी भुयार पाहायला भेटत आहे. खूपच एक वेगळाच अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी समोर आल्यानंतर आपणाला हे असं एक रूम पाहायला भेटत आहे. या ठिकाणी उखळ प्राचीन पटखळ पाहायला भेटत आहे. याचा रूम या ठिकाणी आहे. पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे, परंतु ते कोरडं आहे. या ठिकाणी एक खूप मोठा रूम आपणाला पाहायला भेटत आहे. आपण या रूममध्ये सुद्धा जाऊन पूर्ण रूम पाहणार आहे. प्रथम आपण या ठिकाणचे व्यवस्थित असं दर्शन घेत आहे. या ठिकाणी अजून एक रूम आपणाला असा पाहायला भेटत आहे. व ही रूम आणि या वास्तू पाहून आपण पुढील बाजूस जात आहे. या ठिकाणी आपणाला असा एक पाण्यासाठी भेटत आहे हौद. पाहू शकतो आपण असा आहे. व पाणी जाण्याची सोय या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. या ठिकाणी उकळाची सोयसुद्धा केलेली आहे.
पाहू शकतो आपण समोर असं या ठिकाणी पाणी जाण्याची सोय केलेली आहे व या बाजूला पाहिलं तर आपणाला ही तटबंदी अशी पाहायला भेटत आहे, परंतु ही तटबंदी जी आहे ही नवीन काळातील आहे तटबंदी पाहू शकतो आपण। आता आपण या अंतिम भागातील या बाजूला आपण आलेलो आहे। असं या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व कांबरे आणि कांबरे गावाचा खूप मोठा परिसर या ठिकाणावरून अंदर मावळचा भाग आपणाला पाहायला भेटत आहे। समोर पाहिलं तर या लेण्यांचा हा अंतिम भाग आहे व या ठिकाणी समोरच्या बाजूस आपलं हे कांबरे गाव आहे, ते ठोकरवाडी डॅम आहे, तसंच ते सुद्धा गाव आणि हा विस्तीर्ण असा परिसर खूप लांबवर परिसर असे नजर ठेवण्यासाठी या आपण बोलू शकतो या लेण्यांचा उपयोग होत असणार हे निश्चितच आहे। समोर खूप मोठा लांबचा परिसर या ठिकाणावरून सहज आपल्या नजरेस पडतो। असा हा आपला कांबरे गावातील लेणी समूह आज आपण पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला जात आहे। तर चला पाहू आपण आता राहिलेला भाग या लेण्यांचा। असा या ठिकाणी हा भाग पाहून आपण आता एक जे बाकीचे काही अवशेष किंवा इतर वास्तू राहिलेल्या आहेत त्याही पाहणार आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणी 3-3.5-4 फुटाचे अंतर आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या लोकांना या ठिकाणी उंचीच्या हायटेड लोकांना प्रॉब्लेम होत असणार आहे निश्चित। हे एक या ठिकाणी खूपच सुंदर दरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे। असा हा व जो सगळ्यात मेन थरार आहे तो आहे त्या भुयारातून पुन्हा या थरारक अनुभवातून जाणार आहे। पाहू शकतो आपण एक चांगला अनुभव आपणाला या ठिकाणी आता आलेला आहे। पुन्हा या अशाच थरारक वाटेतून आपण या लेण्याची आपण सफर करत आहे। पाहू शकतो आपण या ठिकाणचा हा भाग। असं या ठिकाणी आपल्याला रूम इतर वास्तू पाहायला भेटत आहेत। याचा थरार आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहे या ठिकाणी। पाहू शकतो आपण या ठिकाणी हे एक पाण्याचं टाक आहे, खूपच खोल पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे व त्याच्या बाजूला सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात असणारे पाण्याचं टाक आहे, परंतु या ठिकाणी पाणी साठत नाही। कांबरे या लेणीचा जो मुख्य थरार आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणावरून आपणाला आज जायचं आहे, तर चला पाहू आपण या कांबरे लेणीचा थरार पाहण्यासाठी। माझ्यासोबत हा पूर्ण आपण आता आरपार जाणार आहे। आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये प्रवेश करत आहोत। अतिशय पण अशा पाहिलं तर आपण आपल्याला आत्ता आम्ही आलेलो आहे कांबरे या लेणीपाशी। आता तुम्ही पाहत आहात हा सगळा कांबरे लेणीचा हा समूह आहे। आता आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे, या ठिकाणी आहे पाण्याचं टाकं, त्याच्या बाजूला सुद्धा पाण्याचं टाकं आहे। हे पूर्वी काळाचं पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचं शास्त्र, पाण्याचा मार्ग, पाण्याचं स्थापत्य हे कशा पद्धतीने असतं ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आता मी आपल्याला दाखवत आहे की त्या काळी सुद्धा हा विचार किती तीव्रपणे केला जायचा। त्याचं एक ज्वलंत उदाहरण जर पाहायचं झालं तुम्ही
तर ह्या ठिकाणी जेव्हा पावसाचं पाणी यायचं, पावसाचं पाणी आल्यानंतर ते पाणी ह्या वाटे जायचं आणि हे जाऊन सरळ पाण्याच्या टाक्यामध्ये पडल्या जातात. हे त्यासाठी एक खास यंत्रणा केलेली असायची. आपण ठिकठिकाणी पाहत आहात. हा मार्ग इकडनं एक पाण्याचं टाकं भरलं तर दुसऱ्या पाण्याच्या टाकीला जायचा हा मार्ग असायचा. कारण की बऱ्याचशा ठिकाणी गडांवरती पाण्याची टाकी जी असतात ती तुम्ही जर पाहत असाल तर त्याची रचना अशी असते, एक पाण्याचं टाकं वर असतं, एक खाली असतं, असं असतं. तर ह्या पाण्याचं टाकं भरल्यानंतर त्याला एक मार्ग केला जातो. तशा पद्धतीने ह्या ठिकाणी फक्त एवढंच आहे की उंचीवर पाण्याचं टाकी नसून ते सपाटीला आहे, परंतु काही कारणास्तव ते भरलं की दुसऱ्या मार्गाने ते पाणी ह्या पाण्याच्या टाक्यात जायचं. जर पाहिलं तुम्ही तर ह्याच्यापेक्षा ह्या पाण्याच्या टाकीची खोली जी आहे ती जास्त आहे. कारण हे कमी प्रमाणात असतं तर हे जास्त प्रमाणात असतं, कारण की हे पाण्याचं टाकं भरल्यानंतर ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी तिकडे जायचं. अशा पद्धतीने ही रचना केलेली असते. अतिशय सुंदर अशी ही कांबरे लेणी आहे. आपण नक्कीच या ठिकाणी यावं. पण या ठिकाणी जर ज्या वेळेस तुम्ही येणार असाल तर एक फक्त रॉक पॅच आहे, तो थोडासा अवघड आहे. त्या ठिकाणी तुम्ही सोबत एक 100 फुटाचा रोप असणं खूप गरजेचं आहे. कारण की आम्ही मुरलेले ट्रेकर आहोत, आम्ही नियमित ट्रेक करतो, त्यामुळे आम्हाला तसं फारसा अवघड जात नाही. आम्हाला सुद्धा जाता अवघड, पण आम्ही तेवढी खबरदारी घेऊन जातो. पण नवख्या माणसांनी या ठिकाणी येण्यास ज्यावेळेस येतात त्यावेळेस रोप जवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि रोप नुसता असून उपयोगाचं नाही आहे, तर तुमच्याबरोबर एक चांगला मुरलेला ट्रेकर असावा, जो क्लाइंबर असावा, ज्याला रोप बांधायचं ज्ञान असावं. अशा व्यक्तीला तुम्ही घेऊन या ठिकाणी या, अन्यथा धाडस करू नये. चला तर आता पुढच्या मोहिमेला आपण भेटूया. जय शिवराय. व अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, ही एक या ठिकाणी हा रूम झाकण्यासाठी किंवा पडदा वगैरे किंवा दिवाबत्तीची सोय करण्यासाठी या ठिकाणी व या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी दोन ह्या आरपार असणाऱ्या खाचा आपण पाहू शकतोय. या ठिकाणी असं व्यवस्थित आपण करू शकतोय. याही ठिकाणी आपणाला पाहिलं दोन्ही हात आपले आरपार जातील व आपण या ठिकाणी अशी सोय करण्यात आलेली आहे. याचा मल्टीपर्पज आपण वापर करू शकतो. जसं की दिवा लावण्यासाठी या ठिकाणी सोय आहे, तसेच रात्रीच्या वेळी पडदा लावण्यासाठी बी किंवा वरचा वारा किंवा पावसाचं जे काही आत रूम आहे त्या रूममध्ये न जाण्यासाठी ही सोय केलेली असावी असं या ठिकाणी पाहायला वाटतं. व या ठिकाणी जर पाहिला हा खूप मोठ्या प्रमाणात उखळ या ठिकाणी आतापर्यंत आम्ही जेवढी लेणी केली त्या लेणीमध्ये सर्वात मोठा उखळ आपण याला म्हणू शकतो. व त्याही ठिकाणी आपण उखळ 2 पाहू शकतोय. व या ठिकाणी जर आपण पाहिलं, या ठिकाणी पावसाचं पाणी आल्यानंतर या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित या ठिकाणी वरून पॅक आहे व वरच्या बाजून पॅक आहे व खालील बाजूने या ठिकाणी असं होल केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून पाणी हे चालू झाली परत चालू झाला ना. हो झालं. बॅटरी मला अजून एक नवीन घ्यावं लागणार. काय झालं होतं? काय झालं होतं? ओव्हरहीट झाला होता कॅमेरा फोनामुळे. डायरेक्ट तो म्हणला बस आता मी नाही चालत. 15 वर्ष येतोय तिथं, एकटाच फिरतो तो. पण तरी कधी असं हेच नाही केलं, तो फक्त एन्जॉय करत असेल. आम्ही तिथे नेहमी डॉक्टर आहे. रॅपलिंगला नेतो ना आम्ही. या ठिकाणी हे जे पाण्याचं टाकं पाहू शकतोय आपण, हे असं या ठिकाणी पाण्याचं टाकं आपणाला पाहायला भेटत आहे. या पाण्यामध्ये म्हणजे या टाक्यात सुद्धा आपणाला पाणी पाहायला भेटत नाही. व हे पाहून आपण आता बाजूचं जे टाकं आहे या बाजूला त्याही बाजूला आपण जात आहे पाहू शकतो. या ठिकाणी एक आपणाला पण या टाक्यामध्ये पाहू शकतोय असा या ठिकाणी एक छोटेखानी रूम पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी असा हा रूम आहे, समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण या कांबरेच्या लेणीमधून पलीकडे जात आहे. पाहू शकतो आपण खूपच एक चांगला अनुभव या ठिकाणी आज आपणाला आलेला आहे. या कांबरे लेण्यांमध्ये खूपच चांगला आणि महत्त्वपूर्ण हा या कांबरे लेणीचा थरार आपण पाहू शकतोय. असं या ठिकाणी यावं लागतं आपणाला. हो
आता आपण या कांबरेच्या ज्या लेण्या आहेत, जे भुयार आहे मेन अट्रॅक्शन, त्या भुयारामधून जात आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतोय असा थरार आहे, थोडासाच आहे परंतु खूपच सुंदर थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. असा थरार या भुयारातला अनुभव आहे. खूपच सुंदर अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे व हा या ठिकाणचा अनुभव आम्ही याच पाहू शकतोय. या ठिकाणी पाहू शकतोय आपण असं एक थोडंसं रूम केलेली पाण्यास भेटत आहे व असं एक पाहू शकतोय. तसेच या ठिकाणी आपल्याला प्राचीन पटकळ सुद्धा पाहायला भेटत आहेत. असा रूम या ठिकाणी आहे. आले ना. जुन्या सारखा पूर्णपणे हा दरवाजा आहे. तिथून तुम्ही जर पाहिलं तर सुंदर असा नजारा तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही अशी खुंटी वगैरे म्हणजे जुन्या काळात जे गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि ही अशी मोठी ही गुहा आहे, ही लेणी आहे. लेणीमध्ये आत आल्यानंतरच आपल्याला पहिलं एक टाकं म्हणू शकतो किंवा असं खोदलेलं आपल्याला टाकामध्ये पाहायला मिळतं इकडे. आणि त्याच्याबरोबरच समोर आलो आपण की इकडे एक आपल्याला अजून एक टाकं, खूप मोठं टाकं आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. बॅटरी किती अजून एक गोष्ट, हे पाणी कुठले पाणी येणार आहे ते आत जाण्यासाठी नाही, हे जे भुयार आहे, भुयाराच्या बाहेर पाहिलं आपण तर या ठिकाणी एक दिवाबत्तीची सोय किंवा काही लटकावण्यासाठी ही अशी सोय करण्यात आलेली आहे. पाहू शकतो याही ठिकाणी आपणाला दिसत आहे. तसेच थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपणाला दिसत आहे व पाहू शकतो आपण व्यवस्थित असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे. खूप मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी व वरील बाजूस पाहिलं आपण तर या ठिकाणी आत जसं आहे त्याच टाईप याही ठिकाणी करण्यात आलेलं आहे. वर पाहिलं तर आपण असंच पाहू शकतो आपण व अजून याही ठिकाणी तशीच आपणाला केलेलं पाहायला भेटत आहे. व्यवस्थित पाहिलं तर आपण या ठिकाणी असं आपणाला दिसत आहे. लेण्यांच्या उजव्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी एक आपणाला असं दिसत आहे व आता आपण या ठिकाणी पुन्हा जात आहे. पाहू शकतो आपण प्रथम आपण लेणी पाहण्यासाठी आल्यानंतर उजव्या बाजूस जातो व उजव्या बाजूस लेणी पाहून झाल्यानंतर आपण डाव्या बाजूस हा असा आपणाला लेणी समूह पाहण्यास भेटत आहे. तोही लेणी समूह आपण आता पाहणार आहे. वरील बाजूस एक लेणा आहे परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच खडतर असल्यामुळे आपण त्या लेण्याचे दर्शन खालून दाखवत आहे व ते पाहून आपण आता अजून पुढील बाजूस काय आहे का तेही पाहण्यासाठी जात आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे व पुढील बाजूस आल्यानंतर आता एक अजून एक आपणाला असं या ठिकाणी कोरीव काम पाहण्यास भेटत आहे
परंतु या लेण्यांची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे काळाच्या युगामध्ये. त्यामुळे या ठिकाणची लेणी पाहत असताना खूप काळजीपूर्वक लेणी पाहावीत, कारण या ठिकाणी खूप मोठमोठे दगड पडलेले आहेत व पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रिस्क असते. तर आता आपण असं पाहत या समोरच्या बाजूस आलेलो आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तेही पाहू शकतो. व हे पाहून आपण आता अंतिम टप्प्यातील अजून लेणी जो काय आहे ते पाहत आहे. खूपच सुंदर आणि तेवढेच थरारक अनुभव आपल्याला या लेण्या आणि लेण्याच्या परिसरात पाहण्यास भेटत आहे. याही ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये खूप पडझड या लेण्यांची झालेली आहे. आता आपण अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या भागात काय आहे का त्याचाही शोध घेण्यासाठी जात आहे व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे. अंतिम भागामध्ये आपणाला जास्त काही पाहण्यास भेटत नाही व पुढील बाजूस जाण्याचा मार्ग जो आहे तो खूपच खडतर आणि अवघड असा आहे. त्यामुळे आपण पुढील भागात न जाता या ठिकाणावरून पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर चला पाहू आपण आता या लेण्यामधील पूर्ण लेण्यांचा आपण आता व्यवस्थित अभ्यास केलेला आहे व आता आपण ड्रोनच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ काढलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपणाला विहंगम दृश्य आपणाला पाहण्यास भेटत आहे. वरील बाजूसुद्धा कड्यात या ठिकाणी लेणी आहेत, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूपच म्हणजे जाऊ शकत नाही, खडतर आहे. रॅपलिंग असेल तरच आपण जाऊ शकतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पोहोचणं मुश्किल आहे. तर अशा ह्या आपल्या कांबरेच्या ऐतिहासिक लेणी आहेत व या ऐतिहासिक लेण्या आपण पूर्ण पाहून आज परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीच्या प्रवासामध्ये जाताना आपण या ठिकाणी वरील बाजूस पाहू शकतो लेणा आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही. अशा या ऐतिहासिक लेण्या आज आपण पाहिलेल्या आहेत. तसेच पुणे आणि मावळ परिसरातील इतरही लेण्या आपण पाहाव्यात हीच एक विनंती आहे. मावळ भागामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह पाहण्यास भेटत आहे. या प्रत्येक लेणी समूहाचा आपण अभ्यास करावा. मगाशी उल्लेख केला ती समोरची जी लेणी आहे अतिशय खडतर आणि बिकट जागी आहे ती लेणी. अशा या लेणीचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कांबरे या लेणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा भेटते. भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.